चालू केलं मामा नाही नाही नको राहू दे करू असं चालू आहे की गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः सिद्धेश्वर भगवान बाबा की साईनाथ तालुके बाबा की समर्थ सद्गुरु गजानन
समर्थ सद्गुरु गजानन महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, पैठण निवासी श्री एकनाथ महाराज, स्वामी समर्थ भगवान, काटेल निवासी सिद्धेश्वर भगवान श्री संत गुलाब बाबा, महावीर भगवान, बौद्ध भगवान, सर्व ईश्वर महात्म्यांना माझा प्रथम नमस्कार. आणि या लाईव्ह फेसबुकच्या माध्यमातून काटेल धाम संत गुलाबबाबा संस्थान काटेल धाम येथून दरवर्षी गोकुळ अष्टमीचा कार्यक्रम आयोजित होत असतो आणि फार मोठ्या उत्साहाच्या निमित्तानं लाखो लोकांची गर्दी होत असते. परंतु या वर्षी फार मोठं देशावर संकट असल्यामुळे महामारीचं, कोरोना व्हायरसचा संसर्ग पूर्ण जगात वाढलेला आहे आणि यांच्यापासून आपला जीवनाचा बचाव शासनाच्या माध्यमातून सर्व जनता जनार्दनाला जागरूक करणं चालू आहे की जेणेकरून आपले आपण करावी सोडवून. कारण की जास्ती गर्दी झाली, जेणेकरून हा महामारीचा योग असा चालून येत नाही, त्याला आपण घ्यायला जातो, तो आपल्या घरामध्ये आपण पोस्ट करतो. असे लाखो लोक या दुनियामध्ये, भारतातली संख्या खूप गेली, अमेरिकेची गेली, महाराष्ट्रातली आपल्या भरपूर गेली, केवळ न ऐकल्याचं ऐकलं करून राहिले म्हणून त्यांचा हलगर्जीपणा आपल्याला बोलतो, आपल्या कुटुंबाला बोलून बसतो. तरी याच्यापासून आपल्याला काही काळ आपल्याला याच्यात दूर राहण्याचा शासनाने आपल्याला खूप काही मदत केली. गोरगरिबांना काय पोलीस लोकांची मदत आहे, डॉक्टर लोकांची मदत आहे, नर्स लोकांची मदत आहे, स्वयंसेवकांची मदत आहे आणि आपल्या जीवासाठी आपल्याला दूर राहण्याचा आहे फार मोठा आग्रह त्यांचा आहे. आणि आपल्याला हे समजायला पाहिजे, काळ वेळ नाम उच्चारता नाही, कधी आपल्या येणारा याचा अंदाज नाही. म्हणून त्या अनुषंगानं पंढरपूर, तुळजापूर, जेजूर, आळंदी एवढी लाखो लोकांची गर्दी, पालखी ज्ञानोबाची 12 ते 20 लाखाची पालखी पैदल वारी, पंढरपूरचा आषाढी सोहळा, ईद मुबारक, 14 एप्रिल बौद्ध जयंती, छत्रपती शिवाजी जयंती, असा हा माऊल उत्साह घडणारा हा जो देशाचा माणसाचा आनंद घेणारा हा उत्सव आहे. पण या कोरोनाच्या अभावी आपल्याला फार मोठं वंचित झालो तेव्हापासून. आणि मंदिराला बी फार देवाला दूर राहावं लागते, कारण ती जास्ती गर्दी करता नाही. एसट्या महामंडळ बंद, रेल्वे बंद आणि त्या माध्यमातून शासनाचंही आपल्याला काही कानून कायदा दिलेला आहे, त्याचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे. पण लग्न कार्य 10-20 लोकांपासून 4-15-20 लोकांपासून करावं लागते. मऊ जर घरात झाली 50 लोकांना सामाजिक घेऊन आपल्याला त्या मौतीचा शेवट करावा लागतो. आणि आपल्या घरात बिमारी असली तर आपल्याला 4-2 लोक तसा सामूहिक ही प्रार्थना ईश्वराची, ते की आपल्याला अंतराला ईश्वराला हात मारावा लागेल. गुलाब बाबा पहिले सांगत होते, अरे किती आलं विज्ञान समोर, किती आलं. गुलाब बाबाचं साधं भजन होतं, त्यांना भविष्य समजत होतं गुलाब बाबा. जेणेकरून गुलाब बाबा क्यों गफलत में पड़ता है,
त्या माध्यमातून टावर असल्याशिवाय मोबाईल नसते. तसा परमार्थ इंसान के लिए बनाया है. शास्त्र हे माणसा करताय. इन्साफ म्हणजे कायदा. कायदा म्हणजे नियम. तू बस त्याच्यावर. माणसाच्या जातीला बहुत सुकृते देहाला भक्ती गेला अधोगती अनाधोगती जायचं लक्षणाला आता. गोपाल एक चुकलं म्हणजे चुकलं तरी गुलाब बाबा मिले, गजानन बाबा मिले, साई बाबा मिले. या जन्मापासून रणिलोक शेवटच्या श्वासालोक ज्याला ज्याला जो परमार्थ भेटला त्याच्यातला एवढा या जन्मात कोणी भाग्यवशाली नाही. भाग्य कुणाला लाभे ऐशे. एवढी मोठी परिस्थिती असली तरी आम्हाला घर सोडून येताना एक मुंबईची मंडळी, पुण्याची मंडळी, अलिबागची मंडळी, पावशीची मंडळी, कोकणची मंडळी, भंडारा जिल्ह्याची मंडळी जशी गाय बाजूला दूर जाते तर वासरू जागेवर हुंबडते तशी भक्तांची दशा झाली. गुलाब बाबा पंढरपूरच्या रस्त्याने येऊन काठीच्या तीरावर येऊन थांबला तरी भक्तावर तो कान्या कोपऱ्यात लक्ष देतो. सकाळ जीवाचा करी तो सांभाळ. तुझं नोकरीला ऐशे नाही. अरे सूर्याला कुठूनही काय माणूस गेला तरी सूर्याला कोणत्याही कोपऱ्यातला माणूस दिसते. तसा गुलाब बाबाची नजर फार मोठी झाली बघा. या कलियुगातला परमात्मा तुम्ही म्हणसांवा गुलाब बाबा, गुलाब बाबा, गुलाब बाबा. कुठला गुलाब बाबा? कोण गुलाब बाबा? अरे तो तर सर्व रूपात नाही. तो नरनारायण आहे, विष्णू नारायण आहे, कृष्ण नारायण आहे, लक्ष्मी नारायण आहे, सत्यनारायण आहे. आणि माझा गुलाब बाबा साक्षात कलियुगातला सत्यनारायण. तो तळागाळातल्या लोकांना संत रूपाने या ठिकाणी या काटेच्या भूमीमध्ये गुलाब बाबांनी हा जो 16 केला याला 60 वर्षे 63 वर्ष होऊन गेले. या 63 वर्षामध्ये 1958 ला सुरुवात झाली आणि 2020 ला दह्यांडी या टायमाला फोडण्याची वेळ आली. हा कालावधी 100 वर्षांनी येत असते तरी बाबा काय म्हणतात? तेरे फूल से भी प्यार, सगळं दिसतंय तुम्ही. तेरे कांटों से भी प्यार.
संपूर्ण हिंदुस्थानची मंडळी येत असते. आज तरी एवढा मोठा जिव्हाळा जेव्हा भंडारा जिल्ह्यातून आमचे पीए साहेब देवाच्या साठी कोण्या अवस्थेनं आले, गडचिरोली भागात राहतात, जीवावर उद्धार होऊन आले, पण देवाच्या चरणाशी काटेला गोकुळाष्टमीची हजेरी नाही. आमची जाणेपडची मान बरीचशी भक्त मंडळी या ठिकाणी आलेली आहे. आमचे अंकड भाऊ, काही पुण्याची मंडळी, आमच्या कुंभाराताई, कृष्णा भाऊ, देवा करता इतिहास झाले. देह जाओ अथवा राहो, गुलाब बाबाच्या चरणी लीन राहो. काय झालं त्याचं? होऊन जर का तुकडोजी महाराजचं म्हणणं आहे, अधर्म जर का असा मात्र निसर्ग कोपेल भूवरती, पावसाळ्याचा होईल उन्हाळा थरथर कापेल. म्हणून काल्याचा कीर्तनाचा दहंडीचा हा लाईव्ह फेस लाईव्हचा कार्यक्रम आहे. हा संपूर्ण भारतभर गुलाबाबाच्या भक्त परिवाराने आपल्या इथे नसून घरोघरी गुलाबाबांचं दर्शन व्हावं, त्यांचा सत्संग व्हावा, या माध्यमातून या सत्संगाकरता आमचे प्रशांत भाऊ अंकुशराव, त्यांचे चिरंजीव आर्य भाऊ आणि यांची समिती आमचे गिरीश भाऊ देशमुख, पलास केर्डीकर, आमच्या सुषमाताई गायकवाड, नम्रताताई पवार यांनी हा असा उपक्रम छान राबवला की संपूर्ण गुलाबाबा भारतभर घराघरांमध्ये त्यांच्या नामाचं चिंतन, त्याला इजान पडू नये म्हणून त्यांच्या इजनासाठी त्यांनी लाईव्हच्या माध्यमातून हे घरोघरी घर सेवा पोच करणं सुरू केली. भंडारा जिल्हा असो, गुजरात असो, आंध्र असो, कर्नाटक असो, राजस्थान असो, महाराष्ट्र असो, असे अवस्थेत हा जो काही भगवंताचा नामाचा सत्संग या फ्लेश लाईव्हच्या माध्यमातून सुरुवात केली. आणि या वर्षी 2020 गोकुळ अष्टमीचा कार्यक्रम गुलाबाबाच्या मंदिरामध्ये काटेधाम मध्ये आयोजित केला. पण असं नाही, 4 लोकही असले तरी गुलाबाबाचा आनंद सोहळा, ज्या ठिकाणी भगवंताचं वास्तव्य आहे, गुलाबाबांनी पहिले सांगितलं होतं, मंदिरात नाही कुसला
गुलाबाबाचा साधा संदेश आहे. आणि गुलाबाबा दत्त भगवान गुलाबाबा, गुलाबाबा गोपाल कृष्ण गुलाबाबा, गुलाबाबा भोलेनाथ भगवान गुलाबाबा, महावीर भगवान गुलाबाबा, स्वामी समर्थ भगवान गुलाबाबा, माझा पंढरीचा विठुराया गुलाबाबा. आता तुम्ही म्हणाल एवढी डिग्री या संताने शोधते काय? हो, या देवाला ही डिग्री फार मोठी आहे. त्यांची लीला जर गायत असते ना, आता फेस लाईनचा टाइम आहे 1 तासाचा. म्हणून गुलाबाबाचं चरित्र या अगोदर या 3 दिवस गुलाबाबाचं चरित्र आमचा छोटासा मुलगा आहे अकोटचे वैष्णव मोहन भाऊ बोराडे. गुलाबाबाचं जीवन चरित्र म्हणे, काका माझी इच्छा अशी आहे तुमच्याजवळ माल पुरवला गेला पाहिजे. मी माझ्या वतीनं मी असा काही प्रसार करतो, तुमच्या कलेनं तुम्ही, माझी इच्छा आहे. बाबाच्या दुकानात भरपूर माल आहे. काय काय केलं गुलाबाबानं, कोणतं कार्य केलं, आम्हाला प्रश्न विचारतात लोक. तुकारामाला गाथा लिहिली, ज्ञानेश्वरानं ज्ञानेश्वरी लिहिली, एकनाथ महाराजांना भागवतगीता एकनाथ भागवत लिहिलं, सर्वांना भागवत लिहिलं. आणि गाडगे महाराजांनी स्वच्छतेचा मार्ग दाखवून दिला. तुकडोजी महाराजांनी ग्रामनेता लिहून ठेवली समाजाच्या करता. तू बताय जना ना देखवे डोळा. आता या कोरोनानं असे केले की घरातल्या माणसाला हात नाही लावताय, अशी कंडिशन खराब आहे. किती पैसा आपला म्हणजे हात नाही लावताय. घर सोडून जावं लागते, माळी सोडून जावं लागते, डिग्री सोडून जावं लागते. मुंबईचा एक मुलगा अमेरिकेला गेला, त्याची 65 मजली बिल्डिंग आहे आणि त्यांचे वडील मुंबईत राहतात, त्याची 55 मजली बिल्डिंग आहे. आई कोरोना पॉझिटिव्ह न गेला, कोविड आणि मुलगा अमेरिकेत गेला, त्याची बिल्डिंगला कुणी वारस नाही, एक मुंबईला वारस नाही. अशी घटना किती पैसा म्हणजे आपल्याला वाचवणार आहे. बाबाचं भजन आहे त्याच्यात. पैसा बना भगवान दुनिया में, पैसा बना भगवान दुनिया में, पैसा बना भगवान दुनिया में, पैसा चालू असताना बाबाच्या सत्संगात कीर्तनात हेच भजन पूर्ण भारत
आम्ही एक वेळ गेलो होतो गुलाबबाबा सोबत 1983 ला चीनच्या बॉर्डरवर वाघा बॉर्डर म्हणतात ते. आपला गुलाबबाबाचा भक्त होता त्या ठिकाणी देशमुख साहेब, आणि तो कॅप्टन असताना वाघा बॉर्डरवर बाबाची गाडी गेली. भरपूर मंडळी होती, गुजरातची मंडळी, कोलते माय, सुशीलाबाई, पुष्पाबाई, भाऊ जाधव, मुंबईची मंडळी, आणि त्या ठिकाणी वाघाबरोबर गुलाबबाबा त्या ठिकाणी बाबाला सारेले पाया मंडळी म्हणून बाबा आम्हाला भुका लागल्या, कोणी बंगल्या. डॉक्टर साहेब सुट्टी असते. आज या ठिकाणी आमचे कट्ट्याच्या माध्यमाने लाईव्ह असताना टाइमाचं हँडी म्हणजे वेगळी असते, येल्लो सारं निरे होत, पण हे लाईव्हच्या माध्यमातून येथे म्हणून हा जे काही मंडळी आहे, 4-2 मंडळी की या म्हणजे एवढं मोठं मंदिर, आम्हाला काहीतरी इथे करावं म्हणून या विश्वस्त मंडळीने सांगितलं, महाराज देवाच्या पुढे आपण काहीतरी 1 तासाचं काहीतरी जनजागरण करू. आपल्याला हा कार्यक्रम आपल्याला फार मोठा जास्ती वाढवता आणि करता येत नाही, कायद्याचं पालन करावं लागते. नाहीतर लाखो लोकांची गर्दी ज्या ठिकाणी काटेल धामवर होते, पण हा वर्षे खाली गुलाबबाबाच्या दहंडी रिकामी तो साल जाऊ नये म्हणून एक हंडी रातभर एक सप्ताह वाजवला, 2 टाळकरीना 4-2 लोक आमचे रात्री हरिभक्त पारायण दहीकर महाराजचं कीर्तन झालं, अर्धा तास 4-5 टाळकरी गेले घरी आणि कळस बसवला, त्यांची सांगता केली आणि दहीहंडी 4-2 मंडळी भजनावाले बोलवले आणि आपला हा कार्यक्रम भक्तांच्या समोर जो दरवर्षी आनंद भेटते, गोकुळाष्टमीचा, गुरुपौर्णिमेचा, तो आनंद आजच्या दिवसाचा सर्व घरोघरी आमच्या प्रसन्न भाऊनं सारा उपलब्ध करून दिला. आणि मी फार मोठा विद्वान नाही, या अगोदर 3 दिवस घरी मोहन भाऊ बुराडेचा चिरंजीव वैष्णव नवीन पोरगा सुंदर गुलाब चरित्र कथा त्याने 3 दिवसाचा कार्यक्रम केला, 2-2 तासाचा. सुंदर त्यांना प्राधान्य दिलं आपल्या पूर्ण हिंदुस्थानच्या लोकांनी. संपूर्ण गुलाबबाबाचं चरित्र आतापर्यंत अलग कोणती चरित्र असतील, पण या देवाला जे काही कर्म केले असतील त्याचं चरित्र ते उच्चारावे. गोपाल कृष्णानं जे चरित्र केलं, गोकुळातलं चरित्र, मथुरेतलं चरित्र, द्वारकेचे चरित्र, कुरुक्षेत्राचं चरित्र, पण हा गोपाल कृष्णाचा गोकुळाचा खेळ आहे आणि काटेला पण गोकुळातला खेळ गुलाबबाबानं हा माध्यमातून त्याच पद्धतीचा केला. माहीत पडू दिलं नाही मी कोण गोकुळात नंदा काटेलचा आनंद शहापूरला त्यांनी फार मोठा बदल केला. म्हणजे आपापल्या ठिकाणी जो आनंद गुलाबबाबाचा भेटत होता तो ठाईची वैसुरी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा. म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी मला बोलावं असेल मी त्या ठिकाणी, तरी असं नाही बाबा आम्ही काटेला जाऊ शकलो नाही. मला गाडीच्या गावची मंडळी, सावरकर साहेब, सोमनी पाटील, रामभाऊ
हो आम्हाला गाडी नाही हो, पण गुलाबावा त्यांचे 2 मुद्दे सांगतो आणि त्यांची लीला गोकुळात नंदा घरी औ कृष्ण वाढतो, गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो, मथुरेत पोसा गोपाल कृष्णानं गोकुळात केला तो पंढरपूरला वाळवंटात केला. पांडुरंगाच्या रूपात आणि काही युवानं माझा पांडुरंग माझा भगवान कृष्ण गुलाब बाबाच्या रूपात काटेल धाम. काटेल धाम कहाँ है? काटेल धाम कहाँ ढूंढना पड़ता है? बुलढाणा जिल्हा संग्रामपूर तहसील काटेल धाम छोटा सा ग्राम है. आणि भगवान काटेल धाम में प्रकट हुए 1958 20 तारीख 8वें मास में. एक महीना था, 8वां है नहीं. आणि बाबाजी यहाँ काटेल धाम में प्रकट हुए. ये गांव वाले सब कुकड़े परिवार, महादेव जी कुकड़े, गणपत जी कुकड़े आणि 2-4 आदमी हैं. उन लोगों ने वो श्री राम जी खट से उन्होंने मालेगांव से बाबा जी को आज्ञा की और यहाँ से रात के समय यहाँ काटेल ग्राम में भगवान को लाए गए. बजरंग बली के मंदिर में पहला भंडारा किया, रात भर भजन किया. दूसरे दिन भंडारा का प्रोग्राम बनाया और दूसरे दिन बाबा मन बोलने लगे मुक्ताबाई को, महादेव कुकड़े के माता जी को कि मेरे को जगह दो, मैं यही रुकता. बाबा तुम्हारे लिए तो सब जगह है. तो मुक्ताबाई के आदेश से अमृत कुंड की जगह जहाँ भगवान विठल मंदिर बनाया है गुलाब बाबा जी ने. और अमृत कुंड कैसा हुआ? यह अमृत कुंड रोप था छोटा सा, तो उनकी छाया कचेरी की तट में नीचे गिरी थी. वो छाया में महादेव भगवान शंकर की पिंड बनाई. थोड़ा
गोपाला त्या रोपट्याची सावली कचेरीच्या तळावली रेतीवर म्हणून उकडे वाहन त्यांचं नाव आहे चरित्र्यातले बाबाने त्यांच्या हातून रेतीची भेट केली त्या सावलीच्या हिशोबानं ती सावली त्या कळंबा भेट बनवली आणि त्या सावलीच्या माध्यमातून महादेवाच्या पिंडीचा उत्सव सुरू केला. तेव्हापासून या ठिकाणी महाशिवरात्री प्रगट झाली. गुलाबबाबांना पहिला सोहळा त्या रेतीच्या पिंडीपासून कळंबाच्या सावलीची पिंड होती. पहिला सोहळा तिथून सुरुवात केली आणि दुसऱ्या वर्षी त्या ठिकाणी अमृतकुंड कोणी येले भक्ता प्रचितीस आले म्हणून दुसऱ्या वर्षी त्या महादेवाच्या पिंडीच्या जाग्यावर अमृतकुंडाचं भगवान गुलाबबाबानं अमृतकुंड बाबा थेंब असतील 2-2 थेंब भाऊ तुम्हाला विकत न्यायला लागतील म्हणे. आम्ही म्हणू बाबा हे एवढे मोठे हिरा म्हणे भाऊ तुम्हाला नाही समजत आमचं आहे तेच बरोबर आहे. लोक हिरा म्हणतात कोणी हीर म्हणते पण या पाण्याचे 2 थेंब असले तेवढं तुमचं काम करतील मग समजतील आमच्या किंमता काय. आणि खरंच त्या अमृतकुंडाचे 2-2 थेंब दवाखान्यात वापर ज्याने केला ना आमच्या मुलीच्या मागच्या वर्षी 2 वर्ष झाले पोटामध्ये बाळ गेलं डिलिव्हरीला लेडी हार्डिंगला गेली पोटात बाळ मरण पावलं मुलगी हिरवीगार पडली डिलिव्हरी व्हायची पंचे. आता ही मुलगी जाते बाळही गेलं विस्टळलं परत 2 थेंबाचा वापर केला. सही सलामत मेलेलं बाळ बाहेर आलं आणि मुलगी आजही दुसरा मुलगा आहे गोपाळ. आणि हा काय लोक म्हणतात तुला बाबा हा पैशावाल्याचा देव आहे भाऊ आपल्यासारख्याच काही करणं पैशावाल्याचा देव आहे. अरे जे का रंगले गांधले त्याशी म्हणजे जो आपुले तोची साधू ओळखावान देव तेची जाणावा न लागे सायाच हा देव गरीबाचा. आपला बाबा माझा ज्ञानेश्वर महाराज या गुलाबाबाच्या सोबत व्हीआयपी मंडळी कोण होती काटेलातली राजा भाऊ मांग आहे त्याची फळीचा धंदा बंद केला म्हणे राजा मा सोबतच राहिले म्हणे बाबा डोळाले डोळे काळा शार रंग म्हणे तुला काय लागत असेल पण मला एकट्याने जंगलात सोडतो म्हणजे तू माझ्यासोबत डबला आणत जाय ना. शेवटच्या सहसापर्यंत राजा मांगाला डबल वाजवलं या अरण्यात. बाबाने कीर्तन केलं पण बाबाला डबल्याची आदत गाडगे महाराज पासून. आता अलग अलग पंथ या व्यासपीठावर जितेंद्र अभिषेक येऊन गेले या व्यासपीठावर भीमसेन जोशी येऊन गेले या व्यासपीठावर शाहीर अमर शेख येऊन गेले या व्यासपीठावर सापडे साहेब येऊन गेले मोठे मोठे मंत्री संत्री गेले या भूमीमध्ये. पण तरी गुलाबबाबाने कोणताही क्लासिकल वाला जोड ठेवला नाही. पांडू गवई नारायण गवई राजा भाऊमा हे सर्व लोक बंडापल्या
कीर्तन केलं. बत्ती डोक्यावर घ्यायची, पेटी डोक्यावर घ्यायची, तबला डोक्यावर घ्यायचा. सारे ग्रामीण खेडे पाडे गुलाबाबांनी भजन केले, भंडारे केले, गोपाळकाला केला. खेड्या पाड्यानं गुलाबाबानं 58 पासून तर एक गाव नाही सोडलं. हा देव गरीबाचा आहे रंगल्या गांधल्याचा. हा देव गरीबाचा आहे रंगल्या गांधल्याचा. पण भक्त साठी पाहिजे याला. महत्वाचं आहे. गुलाबाबाची गोकुळ अष्टमी तशी भरली. बुंदेलखंडचे लोक एक वेळ बुंदेलखंडला, चंबल घाटीला, झाशी त्याच्यामध्ये एवढी कंडिशन खराब होती की त्या काळी 1975 साली त्यावेळी टापूचा एरिया हा दुसऱ्याच्या गाड्या दुरुस्त करते. 15 मिनिट राहिले, 8 वाजता दहीहंडी फोडायची आहे. डॉक्टर साहेब पण तिकडे लाईव्ह चालू आहे, त्यांचं जर अगोदर राहिलं तर आपलं येऊन जाईल. हा कार्यक्रम लाईव्ह असल्यामुळे आपल्या त्या नियमानं चालू आहे. दरवर्षी आपल्या नियमानं चालत होतं, पण मुंबईला लाईव्ह चालू आहे, तिथून पसरत पूर्ण हिंदुस्थानभर सुरू आहे. त्या अनुषंगाने हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे. रात्री लाईव्हचा कार्यक्रम दाखवला. नंदू होते
पुढचा 3 दिवस दाखवला कार्यक्रम अकोटवरून आणि आजच्या दहंडीचा कार्यक्रम त्यांच्या आज्ञेनुसार या ठिकाणी काटेल ठिकाणी गुलाबाबाच्या दरबारातून त्यांना हा गुलाबाबाचा आनंद मागण्याकरता घरोघरी अलिबागचे फोन आले, पावशीचे फोन आले, रत्नागिरीचे फोन आले. माऊली आज तुमचा कार्यक्रमानंतर म्हणून समुद्र किनाऱ्यावर इथून पुन्हा हा कार्यक्रम समुद्र किनाऱ्यावर सुद्धा जाऊन राहिला. म्हणून देवाचं कधी कधी नवरदेवाची मनाने घ्यायला लागते या वर्षीच्या लग्नेवारी, म्हणून बाकीचं कोरोनाच्या मनाने घेऊ. पण या कोरोनाच्या अगोदर नवरदेवाच्याच मनानं चाललं की सपोनचं लग्न नवरदेव दुपारी येत होता. तसा एक दिवस तसा येते असा संताचा ईश्वर धावून येत असते. तुकडोजी महाराजचं म्हणणं आहे, धावून या सगळ्याचे काम करी. कोणाचे? जो दिवाना असेल, जनाबाई मीराबाई. बाबा पहिले भजन म्हणा, दिवाना आम्ही तुम्हाला सांगतो कसे आहे. बाबा म्हणा असा फुलला भक्त जनाचा भक्तीचा मला संपूर्ण भारतभर खेडोपाडी ह्या लीला केल्या भजनाचे. परंतु या भजनातून कोणते प्रश्न सोडले गुलाबाबांनी? काही लोकांचे कोर्टाचे प्रश्न सोडले, काही लोकांचे बिमारीचे प्रश्न सोडले, काही लोकांचे संबंधाचे प्रश्न सोडले, काही लोकांचे
फार मोठं कठीण परिस्थिती प्रसंग भक्तावर आले, असे प्रसंग पडले. पण तो भक्त जोर आला नाही, फक्त या पब्लिक मध्ये बसला होता. भजन तर सातच होत, पण या भजनात सारे गिरायक गुलाबबाबाचे दुखवलेले होते. असे कितीतरी पटीचे या भजनातून बाबांना गिरायकी दुकानदारी केली, देवीला. ही घडलेली घटना आहे. ते गांधीग्रामवर ऍक्सिडेंट होण्यासाठी झाला. एसटी चिरली होती, त्याला 20 वर्ष. त्यावेळेस नारायणगाव मंचेची भक्त मंडळी, टाकरखेडला नवीन मंडळी, फक्त त्याच्यात जुना माणूस चंद्रकांत कानडे, कानडे बाबा. कानडेनं 25 लोक आणले आणि कानडेनं 25 लोक आणले. एसटीनं आले, एसटी महामंडळाला. कोणी आमदार, कोणी सेक्रेटरी, कोणी चेअरमन, कोणी सभापती खादीचे कपडे घेऊन टाकरखेडला आले. बाबाचं दर्शन घेतलं राधाकृष्ण मंदिरात, आणि राधाकृष्ण मंदिरात दर्शन घेतलं. मग बाबा म्हणत, भाऊ ये जेवून घाला. कठी मस्के म्हणून मिस्त्री होते, गेले जीव घाला म्हणत. भाऊ दास आहे कानडे, यांना जेवण द्या. पाठीमागे गेले मंदिराच्या, त्यांना जेवण दिलं, जेवण केलं. बाबा म्हणत, यांना सर्व दाखवून द्या आपल्याला हे मंदिर बिंदिर. त्यावेळेस काही मोठं नव्हतं. तो दाखवून दिल्यानंतर 4-4:30 वाजले. आणि 4 वाजल्यानंतर काय झालं, बाबा म्हणत, आता आम्हाला 5चा टाइम आहे, अंजनगाव ते अकोला 5च्या एसटी बसणं आम्हाला मंचेरा नारायणगावला जायचं आहे, परवानगी द्या. बरोबर, कानडे यांना बरोबर घेऊन जा. गेले, फाटकापर्यंत गेले. पुन्हा 5:10 कमी राहिले. कानडे इकडे या. गोकुळ अष्टमीची तुम्ही कॅसेट नशीब दाखवली या पाहुण्याले. म्हणे बाबा दाखवली, मी पाहिली, तुम्ही पाहिली म्हणे, पण यांना दाखवा ना. 10 मिनिटात 5 मिनिटात पुन्हा वापस आणले. त्या ऑफिसमध्ये टाकरखेडच्या ते बसवले. त्यावेळी विशाल आणि टीव्ही लावून दिला आणि या काटेच्या गोकुळ अष्टमीची कॅसेट सुरू करून दिली. 10 मिनिटं गेले, बाबा आले. म्हणे कानडे तुम्हाला दूर लांब जावं लागते म्हणे, अशी कॅसेट पाहिजे तर तुम्हाला जाता येईल काय? जा मग. आता गाडी किती आहे म्हणे? बाबा गेली 5चा टाइम. बरं आता यानंतर म्हणे 5:30चा टाइम आहे. आता किती वाजले म्हणे? बाबा 5:15 वाजले. बरं बरं, जा. ती गाडी भेटली, गाडी घेतली, मंडळी बसवली. 25 लोक अंजनगावच्या बस स्टँडवर, जुन्या बस स्टँडवर पोहोचून दिली. आणि ते मंडळी बसली तर 5:30चा टाइम लागलेला एसटी बस अंजनगाव अकोलं. आणि ते अकोल्याची गाडी पहिली गेली, हे पण गाडी गेली, मागची डकली. पहिली गाडी गांधीग्रामच्या पुलावर रेतीच्या टिप्परनं पहिली 5चा टाइम तो अर्धा चिरून काढला. कोणाचा हात तूट, कोणाचा मुंक तूट, कोणाचा पाय तूट. आणि हे 5:30च्या गेलेल्या पाहुण्यांनी ते उतरले आणि सर्व प्रेत बाहेर काढले, ढीकचे ढीक लावले, ढिगार लावला. या पंजाबो या सर. आणि ढिगार लावल्यावर काय झालं, यांचे खादीचे कपडे लाल जरत रक्ताने भिजले आणि रडू लागले. म्हणे या गाडीत आपला नंबर होता, पण गुलाबबाबानं बरं झालं कॅसेट दाखवली आपल्याला. 10 मिनिटात आपले हे हार नाही मुर्त्यांचे ढिगारे पडले असते. म्हणे भाऊ कानडे भाऊ आपल्याला जायचं नाही म्हणे, वापस चला टाकरखेडला. आणि टाकरखेडला डबल आले आणि लाल अवतार रक्ताचा कपडे मारलेले म्हणून देवाने पाहिल्यानंतर बाबा रडले. गोपाला
विठोबाच्या रूपा अहो जगताची माऊली या जगताची सावली बाबा वराळची 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 मा चर्चेविषयी बाबाच्या जीवनचरित्राच्या आम्ही त्यांच्या सानिध्यात 40 वर्षे जरी खेळलो असेल बाबाने ज्या अनुभूत्या केल्या असतील आम्हाला फार मोठी काही अतिसोक्तपणाने पण माझा विठोबा एकतर राक्षसाने देव भेटते या काळी साधू संतांनी देव नाही भेटत अट्टलवर ना कुदम सिंग डाकू मान सिंग मर्दान सिंग पूजा बाप्पू ज्यानं फळा दाबल्यावर माणूस खलास केला आणि गुलाबाबाची गाडी त्या जंगल खोऱ्यांनी रातच्या 2:30 वाजता बिघडली रातच्या 2:30 आणि बिघडल्यानंतर काही ठाक ठाक त्या पहाडाच्या दरेक ठोकपीट चालू असताना या टोळीला माहीत पडलं क्या चालू आहे क्या आहे तिथे गेले गाडीची चौकशी केली घोड्याच्या टापाचा आवाज तोंडाला बांधलेला बंदुका खांद्यावर 10-12 घोडे चौघ एम्बिशटर गाडी बाबा बाहेर आले औलाद बोला ओढलंय का सगळं म्हणून एक कान काळात दिली मर्दान चिन्ह क्या गाडी है गाड़ी में क्या है काय बोलला वास्तविक पैका आपल्या प्रसंग असा जर आणला तर हे सर्व आपले कपडे होतं रातच्या 2:30 वाजता घरात खोऱ्यांनी बाबाला आणि बाबा बाहेर आलं काय झालं कोण मारता गेले काय झालं माझी बोला ना बाबाचा सगळा धरला शर्ट ओढलं मांग पुढे केलं बाबाला टेकलं कहाँ की गाड़ी है हम भजन वाले काय का भजन माल कहाँ है हम भजन भजन कुछ नहीं समझते माल कहाँ है बाबाच्या शर्ट ये वैष्णव माल कहाँ है
बंदूकचा गोळा दाबला त्यावेळेस गोळा दाबला नाही दुसरी बंदूक, ती गोळा दाबला नाही तिसरी बंदूक, गोळा दाबला नाही तिसऱ्या बंदूकला पॉइंट असते, त्या पॉइंटवर बरोबर गोपाल कृष्णाचं रूप दिसलं. बाबा हात जोडे आणि खाली बंदूक केली तर गोपाल कृष्ण गुलाब बाबा हात जोडे दिसतात आणि बंदूकच्या पॉइंट मध्ये पुढच्या टोकावर पाहिलं तो गोपाल कृष्णाची मूर्ती आणि घोडा आपोआप बंदूकचा दबल्या गेला होता. गुलाबाच्या फुलांचा सळा टापूच्या आवाज पडला. अरे छोड़ो लड़का है, ये आदमी नहीं है. अशा ठिकाणी गुलाब बाबा त्या ठिकाणी परदेशाच्या लोकांना इथपर्यंत काटेला आणलं. नाही गुलाब हा संत आहे साक्षात भगवंत. पण नाही गुलाब हा संत. आपण ज्यावेळेस बाबाच्या सोबत राहिलो त्यावेळेस संत होऊन राहिले. संत होऊन संताला काही घ्यायला लागलं, सही करावं लागलं संत. पण आखरी त्यांची डिग्री आहे साक्षात भगवंत. मौन रूपात बसला, दगडाच्या रूपात जाऊन बसला. हा माझा भगवंत, माझा पांडुरंग संताच्या रूपात जगला तुमच्या आपल्यात आणि दगडात भगवंताच्या रूपात उडून पुरला. तो विचार नाही, पण आपलं भाग्य आहे की संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. या जगात ज्याला ज्याला गुलाब बाबा भेटले असतील ना, बाबा म्हणा काशी मिले, बद्रिकेश मिले, चारों धाम मिले, बड़े बड़े ज्ञान मिले, धाम मिले, लेकिन सत्संग मिलना मुश्किल है. पैशाच्या जोराने हिंदुस्थानचं तीर्थक्षेत्र भेटण्याची ताकद ना, पण ज्याला गुलाब बाबा भेटले असतील त्याला साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं या युगात. आणि त्या गुलाब बाबाच्या भक्त परिवाराला तो प्रेम भेटला गोकुळातला. गुलाब बाबांना तो प्रेम दिला आणि 2001 ला गुलाब बाबा सोनिया जे गोकुळात भगवंतांनी लीला केली गोपाल कृष्णानं, मोठे मोठे अक्रूर मारले, उग्रव मारले, राक्षस मारले. 11 वर्षापर्यंत बाळ वयात केलीला आणि गुलाब बाबांनी
फुलाले ज्ञानेश्वरानं सच्चिदानंदाला जिवंत केलं असेल बालवयात सौभाग्यवती भव बालवयात त्यावेळेस कोणती सिद्धी होती आणि गुलाबाबांना बालवयात कसले गावांच्या धनगराच्या म्हशी आरोपल्या 2 महिन्यापासून तर टाकर खेळता शाळेत त्या धनगर मंडळीला म्हणतात प्रत्येकांना हो काकाजी इकडे या तुम्ही तुमच्या म्हशी पाहून राहिले ना खेळता म्हणे हो गड्या शाळेत चढून राहिले ना तुमच्या 3 म्हशी 12 वयात ते गेले तर शाळेत म्हशी चढतात मग लहानपणी कोणती सिद्धी प्राप्त केली हो मेरे अनाथ झाला लहानपणी मळक फुटलं अंजनगावला हॉटेलवर दूध नेलं अग्रवालच्या आठी मळक पडले गुलाबाबा शेवटी त्यांनी मारझोड केली काकाजी मारू नका तुमचं मळक घ्या दूध घ्या त्यांना 15 मिनिटात भरलेलं मळक दुधाचं त्यांना भरून दिलं फुटलेलं मळक मग कोणती सिद्ध अरे तो स्वयं सिद्ध माझा विठोबा पांडुरंग निमित्यासाठी जन्म घेतला मुंबईतली मंडळी शितोळे बाबा त्यांचं भक्तगण वैकुंठवासी खाले बाबा त्यांचे भक्तगण सत्संग मंडळ पुण्याची भक्त मंडळी रामजोशीच्या घरी जायला लताबाई मंगेशकरच्या घरी गेलेला बराच काळ झाला परंतु आता गुलाबाबांनी जगाच्या कल्याणासाठी जेवढं आयुष्य त्यांनी घालवलं बिमारीचं सोंग 99ला बाबाची तब्येत खराब झाली 99 पेड्याचं पाकिट आणलं आम्ही 5 उमराची रेती खालची कचेरीतली वर आणली गाळली तिकडला घाट शेवटचा घाट बांधला सुशीलाबाईच्या खालच्या पायऱ्या त्या खोल्या बांधल्या 1999ला आणि गणपतीची मूर्ती आणि खळंच्या टाकला बाबा त्या गणपतीजवळ बसले सुशीलाबाईचे आणि त्या टायमाला म्हणे बाई या पोराईले मजुरीने कैदी म्हणे ढोरासारखं काम केलं हे खायला ताण पेड्याचे आणि पेड्याचे डबे आणले तर 2 डबे फुल धनेले वाटले एक करा उरले 4 जण ज्योतीन मामू बावनबीरचे तुकाराम भाऊ माळी जळगावचे गुलाब बाबा आणि त्याच्या तमाई नंबर शेजीत बसेल बाबा हे 4 जण राहिले दबाव केला म्हणे बाबा याचे 4च वेळ आहेत म्हणे मग आम्ही 4 जण आहोत सुशीलाबाईनं पुन्हा हा पेळा घेतला आणि चौघाच्या हाती दिला बाबांना पहिला घेतल्यानंतर पाला डोळे भरून चेहरा लाल झाला बाबाचा या हाती घेतला आणि धाडकन माझ्या हाताला झपाट मारली
जेवतीन माऊच्या हातचा घेतला, तुकाराम भाऊच्या हातचा घेतला, तिघांचे पेढे घेतले, विकराळ रूपानंतर ते खायचंच काम करतात. पाहिलं पाहिजे. तिन्ही पेढे घेतले, 4 पेढे एक लवके केले, बाबाने एकट्यानं खाल्ले. आणि नंतर बाबाला त्यावेळेस तब्येत कोणतीच नव्हती, नाही डायलिसिस नव्हतं, काही नव्हतं. आणि 4 पेढेचा एक लवकर घास केल्यावर काय झालं, 1999 पासून आम्हाला खायलाच प्रत्येक भाऊ काही खातच राहतात गेलं ते. पण आम्हाला डोकं कमी असल्यानं आम्ही राग धरला. बाबाचा महिना बोललोच नाही, काम करो पण तोंडावर तोंड नाही, अक्कल कमी, समजून घेतलं नाही. आणि गोकुळ अष्टमी आली, बाबाची गाडी डायलिसिस करून आली साईबाबाच्या स्टेजवर. आणि भाऊभावाने भाऊभावाने म्हणतात नागपूरचे, हो साहेब भाऊभावाला काही बाहेर अलगड पाहिलं आम्हाला, हे हाती दिसून घेतले. गेलो नाही, पुन्हा बाबा दादारावला हात मारला, साहेब बाबा. बाबा उठून बसले पलंगवर, म्हणे इकडे या. कधी या आम्ही इथून ऐकतो, हजेरी लावून देण्यात त्याची आम्ही इथून बसतो ऐकतो. नाही पण अकळेपणा निघलो. बाबा म्हणे इकडे आहे. हो आम्ही तुम्हाला राग आला असेल म्हणे, आम्ही तुमच्या हातचा पेढा खाल्ला ना म्हणून तुम्हाला राग आला. जर म्हणे आम्ही जर पेढा खाल्ला नसता तर हे तुम्हाला झालं असतं. म्हणे भाऊ आम्ही आहो म्हणून एक ठोकतो तरी म्हणे, कुणी पेढ्यात काय देते, कुणी काय देते, कुणी बिमारी देते, कुणी कॅन्सर देते, कुणी डायबिटीस देते म्हणे. आणि जर हे एक पेढा आहे तर तुमचं काम नाही म्हणे, पण आम्ही आहोत ठोकतो, आमचं काही चुकलं शिकता आणि क्षमा मागतो. त्यावेळी डोक्यात मुंग्या धावल्या, म्हटलं आपलंच मोठं पण आहो. बाबाचं दर्शन घेतलं आणि स्टेजवर या गोकुळ अष्टमीच्या सुरुवात केली. आ गोपाला बाबांना भुलीवर ठेवलं. आता म्हणतात बाबा असते तर आणखी मजा आली असते. अरे बाबा म्हणा तिथे पण बाबाला लगेच खेटर मारतात म्हणे. आम्ही मागतो 4 आणे. आज एवढं मोठं मंदिर पडेल आहे. माझ्या भक्तांना हिंदुस्थानच्या सर्वांना विनंती आहे, आमची गुलाब बाबाची झोळी तुमच्या पत्रास दारात आहे. काटेरवाले गुलाब बाबा, त्यांची घरोघरी तुमच्या झोपडी हे झोळी आहे. अहो ज्या हिंदुस्थानमध्ये काटेलचं अस्तित्व घराघरात शिरलं, साऱ्यांची इज्जत वाढली, ते लहान राहिले तुम्हाला मोठं बनवलं. ती आपली आई आहे, उपाशी राहिली पण मुलाबाळाला जीव घातलं, तशी गुलाब मावली. पण या काटेलच्या भूमीमध्ये कोणती शेती नाही, कोणती गव्हर्नमेंटचं कोणती हे नाही. भक्ताच्या भरोश्यावर कुठे आवक आहे, कुठे भरपूर मंडळी आहे. गावागावांमध्ये एक मंदिर झालं. त्यांनी त्यांच्या भागामध्ये सारा गुलाबाबाचा जो काही वाटा होता काटेचा तो तिथे अडवला. माझी भक्तांना सगळ्यांना विनंती आहे की काटेसाठी एक तरी घास काढून ठेवा दरवर्षीचा. आपल्या 10 रुपयातला 1 रुपया तरी काटेच्या नावानं ठेवा. आणि गावातही मंदिर असलं तरी कधी तुमचं मंदिर अन्नदान चालू ठेवा. पण काटेच्या नावानं गुलाबाबाला न मागता कोणी या ठिकाणी येणारा नाही. तरी गुलाबाबा तुमची कंबर देऊन हात पायते, वाट पायते. म्हणून या हिंदुस्थानच्या भक्त मंडळींनी आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात आपलं जे काही आहे, बाबा म्हणत आम्हाला 1-1 रुपया द्या, 10 रुपयातला 9 रुपये तुमच्या नावाचे ठेवा. पण आम्हाला 1 रुपयाचा 10 रुपये आमच्या नावाचे टाका. आम्ही 10 रुपयाचा मोबदला ठेवणार नाही. आणि हे कोणासाठी? तुमच्या करता. म्हणून गुलाब बाबाची भूमी तपोभूमी आहे. भक्तगण या ठिकाणी आहे. सोनू मामा मरता मरता वाचले. 4-2 लोक मंडळी येतात. आमचे डॉक्टर साहेब या ठिकाणी उपाध्यक्ष गोंदवलकर भाऊ आहे. त्यांना विनंती केली, आमचा कार्यक्रम लाईव्ह आहे,
हा घरात न करता दहीहंडीचा कार्यक्रम आहे. दरवर्षी हा सोहळा होत असते. तुम्ही सारे दिन आपण दहीहंडीचा आणि गुलाबाबाच्या भक्तीचा आणि गुलाबाबाच्या झोळीचा जो आनंद आहे, हा दारादारात तुमच्यातला कष्टातला 1 रुपया काटेलसाठी, बाकीचं न पाहता काय काय खाते हे पाहू नका, पण काय देते याच्याकडे पाहून प्रत्येक भक्तांनी आपल्या कष्टाचा 1 रुपया गुलाबाबाच्या ओट्यामध्ये घाला. त्यांनी आपल्याकरता सोडून या गोपीला देवा मथुरेची चालना. सोडून या गोपीला देवा मथुरेची चालना.
तो झोळी घेऊन काठेवर बसला तुमचं दुःख नका गुलाबाबाने या पद्धतीचे कीर्तन केले बरोबर सोबत गवई पांडुरंग गिरीमामा नारायण गवई राजामा दिगंबर खंडेराव बलरामबुवा हे आमचे जीवन बापू आहे आता शिवाजी महाराज काठेला जीवन बापू आमचे 10 लाखाचं घर इकलं मंदिराच्या स्लॅब टाकला एसटीचे महामंडळाचे कॅशेट आहे 10 लाख आणून दिले शेत दिलं आणि त्यांचं जीवन इथे सेवाभावी म्हणून वाहून घेतलं आम्ही त्याच्यात 1 लाख दिली का आम्ही असे ताट करून चालतो अरे गुलाबबाबाच्या कारखान्यात कोण कसा आहे याचं आपलं मोजमाप होत नाही बाबा म्हणतात चालणे मापल्या जात नाही पाण्याची खोली मापल्या जात देवाचं भक्ताचं किती प्रेम आहे याचंही मोजमाप होत नाही हे गुलाबबाबाची विनंती आहे म्हणून आजचा गोपाळ कार्याचा आमचे पंचभाऊ नम्रताताई सुषमाबाई दिनेश भाऊ देशमुख आणि हे जी मंडळी आहे ज्या ज्या लोकांनी कार्यक्रम ऐकला असेल आमची काही या ठिकाणी गलती झाली पण गुलाबबाबाच्या दरबारातला आनंद आहे गोकुळाष्टमीचा सोनू मामाच्या डॉक्टर साहेबाच्या हे सर्व मंडळींनी या ठिकाणी सांगितलं की आपण भक्ताला इथून प्रेम देऊ 4-2 मंडळी या ठिकाणी एकत्र येऊ पण गोकुळाष्टमीची दहीहंडी इथून सर्व भक्तांना ऐकला प्रसाद दहीहंडीचा मध्य प्रदेश आमचे दादासाहेब मुंबईवरून एवढा मोठा त्याग केला आमच्या भक्त लोकांचा स्वाभिमान आहे दादासाहेब आलमेळाजी आणि मातोश्री ज्योतिताई या गुलाबाबांचा एवढा मोठा त्याग आहे की गुलाबाबाचे मानलेल्या ओरिजिनल मायबाप पहिले जन्मातले आणि याही जन्मात त्यांनी एवढं मोठं भक्ताचं स्वाभिमान वाढवलं आज ते आम्हाला किती देवासारखे आहेत पितृतुल्य आहेत गुलाबबाबाचे माता पिता आहेत त्यांनी एवढा मोठा परराष्ट्रातील सोहळा वाढवला म्हणून काटेलचा आनंद त्यांच्या चरणाशी अर्पण करतो आणि या गोकुळाचा पंढरपूरचा आनंद या काटेलच्या भूमीवर एक अभंग म्हणतो चला बाई पांडुरंग
वारकऱ्याचा दह्यांचा कार्यक्रम पाटील बाबाच्या चरणाच्या जवळचा या ठिकाणी फेसबुक लाईव्ह आमचे आजोबा यांनी हा सर्व गोड करून घेतला आणि आज कसंही लॉकडाऊनच्या हिशोबाने आम्ही घेऊन या ठिकाणी एकत्र झालो तरी बघताना चुकलेल्या घटनेची क्षमा असू द्या, काही फोट असेल त्याची क्षमा करा आणि भक्ताचा सत्संग वाढता चालावा या मंडळीने प्रत्येक वर्णाला संधी देऊन गुलाबाबाच्या भक्तांच्या समोर सत्संग चालू ठेवा अशी मी त्यांना विनंती करतो. जय गुलाब बाबा की जय. सिद्धेश्वर भगवान बाबा की जय. ताजुद्दीन बाबा की जय. साधू संत की जय. या मयूर प्रसाद द्या. कसा पाहिजे? आल्यावर कसा